नमस्कार. मी मंगेश दत्तात्रय खताळ, राहणार तरडोली, पोस्ट मोरगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी शेती करतो. तर शेती करत असताना बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी गोदावरी तूर या पिकाची लागवड केलेली आहे. त्यांनी आम्हाला गोदावरी तूर पीक करा असं आम्हाला सांगितलं. आमचा भाग हा कोरडवाहू भाग आहे आणि कोरडवाहू भाग असताना आम्हाला बाबा या जिरायत भागामध्ये कुठलं पीक घेतलं पाहिजे, तर ते मार्गदर्शन घेत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पहिले लोकल तूर करत होतो, पण काय 4-5 क्विंटलच्या वर काय ॲव्हरेज आम्हाला निघत नसायचं. म्हणून आम्ही त्यांच्यापाशी बसल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा तूर गोदावरी अशी एक वाण आहे आणि ते परभणी सीड्सचं आहे. तर ते तुम्ही जर घेतलं तर बऱ्यापैकी त्याच्यामधून उत्पादन चांगलं निघतंय आणि तुम्ही ते करताय का? तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली होय म्हणून सांगितलं. बियाणे त्यांनी उपलब्ध करून दिल्यानंतर आम्ही लागवड करण्यास घेतलं आणि लागवड करण्याचं त्यांच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनात त्यांनी मला सांगितलं की 10 फूट अंतर ठेवा. पण आमच्याकडे 10 फूट अंतर ठेवण्याऐवजी आम्ही 7 फुटाचं अंतर ठेवलं आणि 7 फुटाचं अंतर ठेवल्यानंतर आंतरपीक म्हणजे आम्ही काय केलं की जेणेकरून बाबा आंतरपीक त्याच्यामध्ये घेतलं आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरपीक पेरलं गेलं आणि पेरल्यानंतर वरंब्याला आम्ही तूर टोपली गेली आणि तूरचं वाण टोपल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे 7 फूट अंतर जे असल्यामुळं हवा खेळती राहिली आणि खेळती राहिल्यामुळं उत्पादन बी आम्हाला बऱ्यापैकी चांगलं दिसतंय. त्यांनी जे आम्ही पहिले 6-7 किलो जे बियाणं लागायचं आम्हाला बैलांनी पेरल्यानंतर, तर ते आज एकाच किलोमध्ये आमचं 1 एकर झालेलं आहे. 7 फूट अंतर ठेवल्यामुळं बियाण्याची संख्या कमी लागली, तिथं आमचा खर्च बियाण्याचा वाचला. जेणेकरून बाबा खर्च कमी झाल्यामुळं दुसरी गोष्ट, हवा ही 7 फूट अंतर आहे त्याच्यामुळे हवा खेळती राहिली. हाईट आता जवळजवळ 7 फूटच्या वर तुरीची उंची वाढलेली आहे आणि मग 7 फुटाच्या वर उंची वाढली. यंदा शेंगाचं प्रमाण चांगलं आहे, वातावरण बी हवामान चांगलं आहे आणि हवामान चांगलं असल्या कारणाने यंदा आळीचं प्रमाण बी कमी आहे. मी जे दरवर्षी 3-3 फवारण्या मला घ्याव्या लागायच्या, तर आज त्या एकाच फवारणीमध्ये मी ही पीक आणलेलं आहे. आंतरपीक निघतंय आणि जेणेकरून जे मध्ये जे अंतर आहे त्याचं कारण एकच आहे की जेवढं जास्त अंतर ठेवचाल तेवढं फुटव्याची संख्या चांगली निघते आणि हवा खेळती राहिल्यामुळं जे जे आतमध्ये शेंगा जे पोसत नाहीत जी दाटी झाल्यानंतर, तर ही शेंग आज पूर्णपणे टचबाज शेंग आहे की जेणेकरून बघा हे शेंग आज एका दाण्यामध्ये म्हणजे 4-4, 5-5 आज हे दाणे ह्याच्यामध्ये निघतायत. तर एकदम असे ही आहेत की मस्त तूर एकदम ही झालेली आहे आणि जेणेकरून हे जे उत्पादन आहे हे कोरडवाहू भागाला अतिशय चांगलं उत्पादन आहे आणि त्यांच्या माध्यमातून अंतर जास्त ठेवल्यामुळं आमचं मेहनतीचा खर्च परतचा वाचला. आंतरपीक निघल्यामुळं आम्ही ट्रॅक्टरने मेहनत करू शकलो, कारण आम्ही पहिलं पेरत होतो त्याच्यामुळे आम्हाला परत खुरपान करता येत नव्हती किंवा मेहनत करता येत नव्हती. मग ते खुरपायला मजुराची संख्या वाढायची, मजुरांनी खुरपून घ्यावं लागायचं. पण आज ही 7 फुटाचं अंतर ठेवल्यामुळं मध्ये बारका ट्रॅक्टर चालू शकतो आणि बारक्या ट्रॅक्टरने चालल्यामुळं मेहनत त्याच्यामध्ये झाली आमची, आंतरपीक निघलं आणि मेहनत झाल्यामुळं मेहनतीने त्या ट्रॅक्टरच्या साह्यानेच आम्ही ह्याला खतं सोडू शकलो की ऑटोमॅटिक अवजाराने आम्ही ते खतं सोडले आणि त्याच्याबरोबर बुडक्यामध्ये खतं गेली आणि ते ट्रॅक्टरने बांधून काढली. गेल्या वर्षी आता आम्हाला 13 क्विंटलचं अवरेज निघालं होतं, पण यंदा आता अवरेज किती निघतंय ते सरासरी मला तर असं वाटतं की गेल्या वर्षी आमची ह्याच्यापेक्षा कमी शेंगा असताना सुद्धा 13 क्विंटल निघलं, तर यंदा आम्हाला 15-16 क्विंटल अवरेज निघल अशी आमची अपेक्षा आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली जर या तुरीच्या पिकाची लागवड केली तर बारामती कृषी विज्ञान केंद्र कायमस्वरूपी आपल्याला मार्गदर्शन करत असतं. तर यंदाही या ठिकाणी आम्ही जी तूर केलेली ते अतिशय उत्पादन चांगलं आहे. तर हे बघूनच बाबा इतर शेतकरी जे आमच्या भागामधले जे शेतकरी आहेत, कोरडवाहू शेतकरी आहेत, त्यांनी या पिकाची लागवड करावी आणि जास्तीत जास्त उत्पादन करून उत्पादन काढून बाबा या ठिकाणी यशस्वी व्हावं, एवढीच मी या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी धन्यवाद.